संजय घोडावत इन्स्टिट्यूट अतिग्रह कोल्हापूर येथील रसायनशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर सचिन कांबळे यांनी आंतरराष्ट्रीय संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. व्हिएतनाममधील टॉन डक थँग विद्यापीठ हो ची मिन सिटी येथे 12 ते 15 जुलै या कालावधीत आयोजित प्रगत पदार्थ आणि शाश्वत विकास विषयक आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये तोंडी संशोधन सादरीकरण विभागात त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांच्या उत्कृष्ट संशोधन कार्याची दखल घेत हा सन्मान टॉन डक थँग विद्यापीठाच्या अध्यक्षांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. डॉक्टर कांबळे यांनी झिंक ऑक्साईड आणि मॅग्नीज ऑक्साईड यांच्या संमिश्राचा वापर करून ऊर्जा साठवणुकीसाठी अत्याधुनिक अतिजलद विद्युतभार साठवणूक यंत्र विकसित करण्याचं संशोधन सादर केलं. ऊर्जा साठवणूक, अक्षय ऊर्जा आणि आधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या कार्यक्षमतेसाठी हे संशोधन अत्यंत उपयुक्त ठरणार असून भविष्यात ऊर्जा क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देण्याची क्षमता या संशोधनात आहे. डॉक्टर सचिन कांबळे यांचं हे यश केवळ त्यांचा वैयक्तिक गौरव नसून संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या संशोधन परंपरेचा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील सन्मान आहे. तसेच विज्ञान, संशोधन आणि नवोपक्रम क्षेत्रात कार्य करण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांना या यशातून निश्चितच मिळणार. या संशोधन कार्यासाठी संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष, संजय घोडावत विश्वस्त विनायक भोसले इन्स्टिट्यूटचे संचालक डॉक्टर विराटगिरी, केंद्रीय विद्यापीठ कर्नाटकचे डॉक्टर शेषनाथ भोसले, डॉक्टर कपिल राजहंस, डॉक्टर राजू मगदुम, डॉक्टर देवानंद कांबळे आणि इतर मान्यवरांचं मोलाचं सहकार्य आणि मार्गदर्शन लाभलं. डॉक्टर सचिन कांबळे यांच्या या आंतरराष्ट्रीय यशाबद्दल शैक्षणिक, संशोधन आणि सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून संजय घोडावत इन्स्टिट्यूटसाठी हा अभिमानाची आणि गौरवास्पद बाब मानली जात आहे. पत्रकार सागर जमणे, कुंभोज. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.